दिल्ली मुंबईचं भाडं वाढलंय। 4 आणि 5 डिसेंबरचे भाडे 20,000 रुपयांपेक्षा जास्त झालेलं आहे। इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांना सुद्धा समस्यांना तोंड द्यावं लागतंय। माझ्या ट्रिपचं भाडं आज म्हणजेच 4 डिसेंबरसाठी दिल्ली ते मुंबई किमान भाडं 21,159 रुपये आणि कमाल 38,676 रुपये दाखवलेलं आहे। उद्या 5 डिसेंबरसाठी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय हा सगळा गोंधळ आणि दिल्ली मुंबईचं भाडं सुद्धा विमान भाडं वाढलेलं आहे, काय अधिक माहिती? बिलकुल, दिल्ली मुंबई हे फ्रिक्वेंटली फ्लाइट्स असतात आणि जास्त फ्लाइटची संख्या पण जास्त असते आणि त्यामुळे इथलं भाडं जे आहे ते नेहमी कमी असतं। साधारणतः 5 ते 6,000च्या दरम्यान इथलं भाडं असतं। परंतु आता हे मॅक्झिमम जरी म्हटलं तरी ते 10,000 पर्यंत भाडं जातं कधी कधी। परंतु आता भाडे जे आहे ते साधारणतः 20,000 पर्यंत गेलेलं आहे आणि काही भाडे जे आहेत ते 35,000 पर्यंत गेलेलं आहे। तर अचानक ह्या किमती कशामुळे वाढलेल्या आहेत हे अद्याप समजलेलं नसलं तरी सुद्धा या किमती ज्या वाढल्या त्याचा फटका कुठेतरी ग्राहकाला बसताना दिसतोय। इंडिगो असेल किंवा विमान कंपन्या असतील तर त्यांना अचानक हे भाडं वाढावं लागलेलं आहे। तर 5 डिसेंबरचं जे भाडं होतं ते साधारणतः 18,000 आणि मॅक्झिमम जे आहे ते 31,000 अशा प्रकारचे जे दोन्ही भाडे होते। त्यामुळे जिथे एक इकॉनॉमी क्लासचा प्रवास असा समजला जातो दिल्ली टू मुंबई, मुंबई टू दिल्ली, परंतु तिथे आता मोठ्या प्रमाणावर भाडं वाढल्यामुळे फटका बसताना दिसत आहे। त्यामुळे अनेक लोकांचा प्रेफरन्स जो आहे तो दिल्ली मुंबई राजधानीकडे सुद्धा, रेल्वेकडे सुद्धा जाताना आता आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।